क्रांती स्वराज्य संघटना रुग्णवाहिका लोकार्पण तर राष्ट्रीय संपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा संपन्न। मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संपर्क कार्यालय उद्घाटन सोहळा लोकनेते उद्योजक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक महाराष्ट्र शेकाप नेते भाई राजेंद्र शेठ पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। प्रसंगी मराठा क्रांती स्वराज्य संघटना रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा वहाळ गावचे माजी सरपंच पंचक्रोशीतील ज्येष्ठ नेते महादेव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। प्रसंगी कार्यक्रम अध्यक्षस्थानी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गुरुनाथ यशवंतराव, मुंबई प्रदेश अध्यक्ष उद्योजक डॉक्टर चंद्रकांत तुळशीराम मोजाळ, नगर जिल्हा अध्यक्ष दीपकराव धट पाटील, वैद्यकीय विभाग राज्य अध्यक्ष भरत पाटील, पिंपरी चिंचवड अध्यक्ष मंगेश चव्हाण, पुणे शहर सरचिटणीस बाळू शिंदे, आळंदी सरपंच युवराज पळवळ, रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस अंकुश चाळके, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र माने, रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र सुर्वे, समन्वयक प्रथम शेठ पाटील, उल्वे शहर अध्यक्ष धीरज भोसले आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना लोकनेते उद्योजक कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक भाई राजेंद्र शेठ पाटील यांनी मराठा क्रांती स्वराज्य संघटना स्तुत्य उपक्रम राबविले जात आहेत त्याचे कौतुक केले। लवकरच येथे स्वर्गीय मातोश्री नीराबाई महादेव पाटील वैद्यकीय मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहे, त्याचे उद्घाटन आज करण्यात आले असून बेधडक महाराष्ट्र पनवेल विभागीय कार्यालय उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी बोलताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितले की या परिसरात स्वर्गीय नीराबाई महादेव पाटील यांच्या स्मरणार्थ बाग निर्मित साकारत असून भाई राजेंद्र शेठ पाटील यांच्या सहकार्यातून हा परिसर नयनरम्य करणार असे बोलताना सांगितले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच प्रशांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य चेतन घरत, सुनील पाटील, तिसंगी गावचे अजय भोसले व शेकडो मान्यवर उपस्थित होते। लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या दिवसाचं औचित्य साधून आमचे मित्र सदानंद भोसले साहेब यांनी मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून उल्हावासींसाठी एक आगळी वेगळी पुरवणी दिली, एक ॲम्ब्युलन्स रुग्णवाहिका सेवा त्यांनी सादर केली, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। आणि खरं पाहता त्यांनी माझ्या आईचं नाव दिलं आहे। माझं म्हणणं होतं की माझ्या आईचं नाव काय याची मला गरज नव्हती, तुम्ही तुमच्या मनाचा मोठेपणा केलात। त्यानिमित्तानं हे जे आपण उद्यान करतोय हे उद्यान असे अतिशय सुबक आणि मोहक करण्याचं काम एक पावसाळ्याच्या अगोदर भोसले साहेब आपण करूया। आताच आपण सांगितलेलं आहे की लाल माती वगैरे सगळे बेंचेस वगैरे टाकून एक चांगल्या प्रकारचं उद्यान इथं करता येईल आणि इथे ओपन जिमसाठी व्यवस्थासुद्धा आपण लवकर करू, जेणेकरून वाहलवासियांना आणि कॉलनीतल्या लोकांनासुद्धा त्या ओपन जिमचा चांगला फायदा होईल। 2-3 वर्षापूर्वीच आपण झाडं लावलेली आहेत, झाडांना चांगला आकार तुम्ही म्हटलं दिलेलात। प्रथम पाटलांना मी मनापासून धन्यवाद देतो की अशीच फळं झाडावर आपण लावल्यानंतर ते पक्षी वगैरे येतील, पर्यावरणाचा समतोल तुम्ही राखण्याचा एक चांगला उद्दिष्ट तुम्ही साजरी करतात, तर तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो। आणि भोसले साहेब तुमच्या पुढील उपक्रमाला मनापासूनच्या शुभेच्छा, धन्यवाद। आज लोकनेते दिबा पाटील साहेब यांची पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीचं औचित्य साधून मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या वतीनं वहाळ गावास ॲम्ब्युलन्स भेट देत आहेत आणि या कार्यक्रमासाठी पूर्ण वहाळ उल्वे नोडवासियांना ही भेट अतिशय अमूल्य भेटायची आहे। आणि आज ज्यांच्या शुभास या ॲम्ब्युलन्सचं पूजन झाले आदरणीय महादेव भाऊ पाटील माजी सरपंच वहाळ, तसेच आमचे आधारस्तंभ आदरणीय राजेंद्र पाटील साहेब, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई, महाशाळेच्या मुख्याध्यापक त्यांचे सर्व शिक्षक आणि साहेबांवर प्रेम करणारे सर्व मित्रमंडळी, आपण याच्या कार्यक्रमासाठी अत्यंत किमती वेळ दिलात आणि या सोहळा पार पडला त्याबद्दल मी पाटील साहेबांच्या वतीनं आपणा सर्वांचा आभार मानतो आणि साहेबांच्या वतीनं सगळ्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो। शरद शिंदेंसह करिश्मा माईकर, आदिराज मीडिया, पनवेल, उल्वे।